जाणीव होती परंतु कळतं पण वळत नाही असं जे म्हणतात, ती परिस्थिती माझी होती. पण उद्यमी ज्यावेळेस जॉइन केलं त्यावेळेस नक्की एक कळलं, की नेटवर्किंग, हार्डवर्क आणि एक सिस्टीम या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे आपल्याला व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे ती उन्नती चांगली साधण्यासाठी मदत होते. सातासमुद्रापलीकडे मला माझं काम करता येईल असा विश्वास आलेला आहे. मी दुसरा मार्ग शोधत होतो आणि दुसरा मार्ग या रूपाने मला आपल्याला पी-एम-पी मिळालं आणि याप्रमाणे उद्यमी ज्यावेळेस मी सरांचा व्हिडिओ बघितला. उद्यमी महाराष्ट्र जेव्हा मी जॉइन केलं, त्यावेळेस मी एक पौरोहित्य म्हणून पूजापाठ करतोय आणि ॲस्ट्रोलॉजीचं जे काम आहे ते करतोय आणि तेच करत होतो. मानसिकदृष्ट्या त्यावेळेसही कणखर होतो, आजही कणखर आहे. म्हणजे जाणीव होती परंतु कळतं पण वळत नाही असं जे म्हणतात, ती परिस्थिती माझी होती. पण उद्यमी ज्यावेळेस जॉइन केलं त्यावेळेस नक्की एक कळलं, की नेटवर्किंग, हार्डवर्क आणि एक सिस्टीम या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळे आपल्याला व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची जी आहे ती उन्नती चांगली साधण्यासाठी मदत होते. नाही, मुळातच वृश्चिक राशीचा माणूस असल्यामुळे हार मानण्याची प्रश्नच येत नाही. मी हार कधीच मानत नाही. कुठलीही परिस्थिती आली तरी हार मानत नाही. परंतु बिल गेट्स जसे म्हणतात, की एका ठिकाणून येणारे ₹10 आणि 10 ठिकाणून येणारा ₹1 तर ₹1 10 ठिकाणून येणं फार महत्त्वाचं आहे. एका ठिकाणचं ₹10 जर बंद झाले, तर पुढे मार्ग चालत नाही. म्हणून मी अनेक वर्ष म्हटलं तरी चालेल. मी दुसरा मार्ग शोधत होतो आणि दुसरा मार्ग या रूपाने मला आपल्याला पी-एम-पी मिळालं आणि याप्रमाणे उद्यमी ज्यावेळेस मी सरांचा व्हिडिओ बघितला, मी पहिले सुरुवातीला ₹99 त्यांचा वेबिनार अटेंड केला आणि वेबिनार अटेंड केल्यानंतर मग जाणवलं, की नाही यात काहीतरी आहे, तथ्य आहे. आपण पुढे सरकायला हरकत नाही. म्हणून मग पुढे सरकायचा प्रयत्न केला. त्यातनं मी आपला 3 दिवसाचा जो प्रोग्राम आहे तो अटेंड केला आणि त्यामध्येच मग पी-एम-पी घेतलं. मेंटॉरशिप घेतलं आणि मग पुढे आता त्याच्या पुढची जर्नी जी आहे, किमान आत्तापर्यंत कागदपत्र क्लिअर झालीत आणि डोमेस्टिकमध्ये मी पूजा करणारा माणूस जो होतो, तो आत्ता माझ्या संपर्कातली जी माणसं परदेशात आहेत, त्यांच्या थ्रू रेफरन्स मिळून म्हणजे अजूनपर्यंत तसं पाहिलं तर मी अजून सर्व्हिस नेटवर्क अजून उभं नाही केलेलं, पण त्यांच्या थ्रू काही नेटवर्किंग झालं आणि त्यातर्फे बाहेरच्या देशातल्या पूजापाठ म्हणा, बाहेरच्या देशातल्या कन्सल्टन्सी म्हणा, अगदी उद्यासुद्धा दुबईवरनं 2 जण आलेले आहेत. उद्या परवा 2 दिवस त्यांचे पूजापाठ आहेत. मी पारंपरिक जी पौरोहित्य आहे, पारंपरिक पौरोहित्य आणि पारंपरिक ज्योतिष सर्व्हिस मार्गदर्शन जे आहे, ते मी करत असतो. कदाचित याच्या आधी अनेक नोकऱ्या केल्या, पण या नोकरी म्हणून नोकऱ्या सोडल्या आणि फक्त पौरोहित्य करत होतो. पण यातनं मार्ग शोधताना मला आता उद्यम मिळालंय. आता सातासमुद्रापलीकडे मला माझं काम करता येईल असा विश्वास आलेला आहे. यातून माझं प्रोडक्ट सर्व्हिसेसचं पण आणखीन धोरण आहे. ते धोरण जे उद्यमींनी आपल्याला दिलेले जे टेक्निक्स आहेत, ते सिस्टम्स आहेत, ते सिस्टम्स फॉलो करून नक्की अचीव्ह करता येईल असं मला खात्री आहे.